नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एसवी यूट्यूब चॅनलवरती. क्लास 10 मॅथ्स पार्ट 2 म्हणजे आपला जो जॉमेट्री सब्जेक्ट आहे त्याचा मित्रांनो 9 मार्च 2026 रोजी होणारा पेपर. त्यामध्ये जर मित्रांनो तुम्हाला 40 पैकी 40 मार्क्स स्कोर करायचे असतील ना, तर मित्रांनो हा जो व्हिडिओ ना खूप इम्पॉर्टंट होणार आहे. कारण मित्रांनो तुम्हाला मी या व्हिडिओत सांगणार आहे कसे प्रश्न विचारले जातील विथ मित्रांनो त्याचे आन्सर पण तुम्हाला मी देणार आहे. म्हणजे पूर्ण जो क्वेश्चन पेपर आहे तो सोल्युशन सहित मित्रांनो तुम्हाला मी देणार आहे. फक्त मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि मित्रांनो लक्षात घ्या, आपण थोडासा टाइमपास न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. आणि जर मित्रांनो तुम्ही मॅथ्स पार्ट 1 चे आपले व्हिडिओज पाहिले असतील तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो तुमचे मॅथ्स पार्ट 1 चा पण मित्रांनो तुमचा पेपरमध्ये तुम्ही नक्कीच चांगले मार्क्स स्कोर केले असतील. चला तर मित्रांनो डायरेक्टली क्वेश्चन कडे जाऊया. चला तर मित्रांनो आपण आपला क्वेश्चन नंबर 1 पाहूया. क्वेश्चन 1A त्यामध्ये मित्रांनो आपला क्वेश्चन आहे, फॉर इच ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन्स 4 अल्टरनेटिव्ह आन्सर्स आर गिवन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, राइट इट्स अल्फाबेट. म्हणजे तुम्हाला काय दिलेलं आहे, क्वेश्चन दिलेला असतो आणि त्याच्याकडे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. तुम्हाला करेक्ट ऑप्शन लिहायचे आहे. म्हणजे टोटल 4 मार्क्स साठी तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जातं. आणि मित्रांनो 4 मार्क्स स्कोर करण्यासाठी तुम्हाला 4 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. प्रत्येक एक मार्क आहे. लक्षात घ्या, आपण पहिला क्वेश्चन पाहूया. पहिला क्वेश्चन आहे, इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR इन अ 1-to-1 correspondence of vertices AB divided by QR, BC divided by PR, CA divided by PQ, then dash dash statement is true. तुम्हाला दोन ट्रायंगल दिले आहेत आणि तुम्हाला कोणतं स्टेटमेंट ट्रू आहे ते सांगायचं आहे. लक्षात घ्यायला एक ट्रिक आहे. ट्रिक कशा प्रकारे तुम्हाला मी सांगतो हे पाहू शकता तुम्ही. हा जो ऑप्शन बी आहे ना तो करेक्ट आहे, परंतु ऑप्शन बी तुम्हाला करेक्ट आहे तो तुम्हाला मी सांगतो आणि कशा प्रकारे करेक्ट आहे तुम्हाला सांगतो. हे पाहू शकता, PQR PQ असं जाते बरोबर. तसं तिकडे कोणती आहे मित्रांनो साइड आहे CA, पाहू शकता तुम्ही CA, आणि त्यानंतर QR आहे तर QR अशा प्रकारे जाते. आणि इकडे AB म्हणजे तुमचं क्रम काय असणार आहे, PQR आणि CAB. अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन बी आन्सर करेक्ट आहे. आता लक्षात घ्या, हे त्याचं आन्सर काढण्याची मेथड नाहीये, तुम्हाला एक्सप्लेनेशन डिटेल एक्सप्लेनेशन तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवतोय. परंतु एक ट्रिक आहे, MCQ सोडवण्यासाठी तुम्हाला पटकन आन्सर आलं पाहिजे, एक ट्रिक आहे पाहिजे, त्यासाठी मित्रांनो तुम्हाला मी सांगितलेलं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, 2 सर्कल्स ऑफ रेडियाई 5.5 सेंटीमीटर अँड 3.3 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली टच इच अदर एक्सटर्नली, देन द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज. तुम्हाला काय करायचं आहे, दोन रेडियस दिलेले आहेत, ते एक्सटर्नली टच करतायत आणि त्यांच्या मित्रांनो त्याचे जे सेंटर आहे त्याच्यात तुम्हाला डिस्टन्स काढायचं आहे. त्याचा फॉर्म्युला खूप सिंपल आहे, फक्त काय करायचं, दोन्ही रेडियसचे ॲडिशन करायचं आहे. डिस्टन्स इज इक्वल टू R1 प्लस R2. आता R1 काय 5.5 सेंटीमीटर आणि R2 काय 3.3 सेंटीमीटर, म्हणजे आन्सर येणार आहे 8.8 सेंटीमीटर. खूप सिंपल आणि खूप इझी क्वेश्चन, लक्षात घ्या. त्यानंतर जाऊया आपल्या थर्ड क्वेश्चन कडे. आपला थर्ड क्वेश्चन आहे, सेगमेंट AB इज पॅरलल टू Y ऍक्सिस अँड कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट A आर 1,3, देन द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट B आर. तुम्हाला काय दिलेले आहेत, पॉइंट A चे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत, तुम्हाला पॉइंट B चे कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत. तुम्हाला मी डिटेल आन्सर आहे ना ते तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते कशा प्रकारे ते काढलं जातं. परंतु तुम्हाला डायरेक्ट आन्सर सांगू देतो. आपल्याला ऑप्शन D 1,-3 मित्रांनो त्याचा डायरेक्ट आन्सर आहे, ते करेक्ट आन्सर आहे, तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन आहे, द व्हॉल्यूम ऑफ अ क्यूब ऑफ साइड 10 सेंटीमीटर इज. तुम्हाला काय केलेलं आहे मित्रांनो, साइड दिलेले क्यूबची आणि मित्रांनो तुम्हाला याचं व्हॉल्यूम काढायचं आहे. फॉर्म्युला खूप सिंपल आहे, व्हॉल्यूम इज इक्वल टू मित्रांनो साइड क्यूब. लक्षात घ्या, साइड क्यूब, आता 10 चा क्यूब काढायचा आहे आणि मित्रांनो सेंटीमीटर क्यूब, म्हणजे ऑप्शन मित्रांनो तुमचा असणार आहे 1000 सेंटीमीटर क्यूब. अशा प्रकारे ऑप्शन ए आहे मित्रांनो तो करेक्ट असणार आहे. खूप सिंपल मित्रांनो, 4 MCQs, 4च्या 4 तुम्ही लिहू शकता मित्रांनो. 1 मार्क्सचे आहेत. तुम्हाला मी डिटेल आन्सर वगैरे एक्सप्लेन करून सांगितले. आता जाऊया आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन नंबर 1B, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. मित्रांनो फर्स्ट क्वेश्चन पाहूया मित्रांनो. आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, इन ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री, अँगल C इज इक्वल टू 30 डिग्री, साइड AC इज इक्वल टू 12 सेंटीमीटर, देन फाइंड AB. लक्षात घ्या, हा जो मित्रांनो क्वेश्चन आहे ना तुम्हाला 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरमने तुम्हाला सॉल्व करायचा आहे. लक्षात घ्या कशा प्रकारे तुम्ही सॉल्व करू शकता. AB इज इक्वल टू 1/2 AC. मित्रांनो हा त्याचा फॉर्म्युला असणार आहे. AB इज इक्वल टू मित्रांनो 1/2 इंटू 12, म्हणजे 12 मित्रांनो साइड आहे AC साइड, त्यामुळे मित्रांनो तुम्हाला AB इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. डिटेल सोल्युशन तुम्हाला मी दाखवत आहे. अशा प्रकारे मित्रांनो आन्सर येणार 12 सेंटीमीटर. त्यानंतर आपला मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे आपला क्वेश्चन नंबर 2. तुम्हाला मित्रांनो सर्कल मधला क्वेश्चन आहे. लक्षात घ्या, तुम्ही पाहू शकता, इन द अबोव फिगर m ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क MN इज इक्वल टू 70 डिग्री अँड फाइंड अँगल MLN. तुम्हाला अँगल फाइंड करायचा आहे. लक्षात घ्या ह्याचा आन्सर कशा प्रकारे असणार आहे, तुम्हाला मित्रांनो सिंपली काय असतं मित्रांनो, याचा फॉर्म्युला काय आहे, अँगल MLN इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ मायनर आर्क ऑफ MN. आणि त्यानंतर मित्रांनो मायनर आर्क काय दिले तुम्हाला 70 डिग्री, तर 70 डिग्री मित्रांनो त्याला हाफ करायचं आहे. त्याचा मित्रांनो आन्सर आहे 35 डिग्री. म्हणजे मित्रांनो अँगल MLN यांचा आन्सर काय येणार आहे 35 डिग्री. खूप इझी क्वेश्चन, डिटेल एक्सप्लेनेशन पण तुम्हाला सोल्युशन पण दाखवत आहे. त्यानंतर आपला क्वेश्चन नंबर 3, फाइंड द व्हॅल्यू ऑफ sin θ इंटू कोसेक θ. तुम्हाला मित्रांनो sin θ इंटू कोसेक θ ची व्हॅल्यू काढायची. आता लक्षात घ्या, आपला एक फॉर्म्युला असतो, कोसेक θ इज इक्वल टू 1/sin θ. आता लक्षात घ्या, तुम्हाला याच फॉर्म्युलाचा यूज करून मित्रांनो तुम्हाला याचा आन्सर काढायचा आहे. लक्षात घ्या, तुम्ही कशा प्रकारे काढू शकता, sin θ इंटू कोसेक θ, sin θ इंटू 1/sin θ इज इक्वल टू 1. म्हणजे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही आन्सर काढू शकता. म्हणजे मित्रांनो तुमचा आन्सर काय येणार आहे, sin θ इंटू कोसेक θ इज इक्वल टू 1, म्हणजे आन्सर 1 येणार आहे. आणि मित्रांनो त्याचा आन्सरचे सोल्युशन आहे तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवत आहे. त्यानंतर आपला क्वेश्चन नंबर 4 मित्रांनो, इफ रेडियस ऑफ सर्कल इज 4 सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ एन आर्क इज 10 सेंटीमीटर, देन फाइंड द एरिया ऑफ द सेक्टर. तुम्हाला मित्रांनो सेक्टरचा एरिया काढायचा आहे. ह्याचा पण मित्रांनो फॉर्म्युला लक्षात घ्या. याचा फॉर्म्युला मित्रांनो असतो R/2 इंटू L. म्हणजे तुम्हाला मित्रांनो द एरिया ऑफ द सेक्टर इज इक्वल टू R/2 इंटू L या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू टाकायची आहे. आपली R काय मित्रांनो 4 आहे आणि लक्षात घ्या आपला L काय मित्रांनो 10 आहे. म्हणजे लक्षात घ्या 4/2 इंटू 10 त्याचा मित्रांनो आन्सर येणार 20. अशा प्रकारे म्हणजे तुमचा आन्सर येणार
येणार आहे द एरिया ऑफ द सेक्टर इज 20 सेंटीमीटर स्क्वेअर. अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. आता लक्षात घ्या क्वेश्चन 1A आणि क्वेश्चन 1B 8 मार्क्स तुमचे कन्फर्म झालेले आहेत. त्यानंतर आपला क्वेश्चन नंबर 2A कडे जाऊया. लक्षात घ्या क्वेश्चन नंबर 2A मध्ये कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज अँड रीराइट इट. लक्षात घ्या एनी 2 आहे म्हणजे मित्रांनो प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क आहेत कारण टोटल 4 मार्क आहेत. लक्षात घ्या आता फर्स्ट क्वेश्चन बघूया. फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे मित्रांनो इन द अबोव फिगर कॉड PQ अँड कॉड RS इंटरसेक्ट ॲट पॉईंट T देन कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू प्रूव्ह. लक्षात घ्या तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेलं आहे तुम्हाला हे बॉक्सेस फिल करायचे आहेत. आता लक्षात घ्या काय येणार आहे आन्सर अँगल STQ इज इक्वल टू अँगल SPQ प्लस मित्रांनो काय येणार आहे अँगल PSR. लक्षात घ्या रिमोट इंटिरियर अँगल थेरम ऑफ ट्रायंगल त्यावरती मित्रांनो हा डिपेंड क्वेश्चन आहे. त्यानंतर 1/2 मेजरमेंट ऑफ अर्क SQ प्लस मित्रांनो 1/2 मेजरमेंट ऑफ अर्क BR. अशा प्रकारे मित्रांनो त्याचा आन्सर येणार आहे सेकंड बॉक्समध्ये. त्यानंतर थर्ड बॉक्समध्ये 1/2 मेजरमेंट ऑफ अर्क SQ प्लस आणि मित्रांनो फोर्थ बॉक्समध्ये मेजरमेंट ऑफ अर्क PR. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची. इझी ऍक्टिव्हिटी आहे. जर तुम्हाला हा थेरम येत असेल तर मित्रांनो तुम्ही इझिली सोल्व्ह करू शकता आणि तुमचे 2 मार्क कन्फर्म करू शकता. त्यानंतर आपला सेकंड क्वेश्चन इफ सेक थीटा इज इक्वल टू 25/7 कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ टॅन थीटा. म्हणजे तुम्हाला सेक थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला टॅन थीटाची मित्रांनो व्हॅल्यू काढायची आहे. तर लक्षात घ्या ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे तुम्हाला फक्त बॉक्सेस फिल करायचे आहेत. तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं 1 + tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 6 स्क्वेअर थीटा म्हणजे मित्रांनो प्लस त्याच्या खाली काय मला 1 + tan स्क्वेअर थीटा म्हणजे ते सिम्पली आहे मित्रांनो तुम्हाला काय येणार आहे 25/7 चा स्क्वेअर. म्हणजे लक्षात घ्या का मित्रांनो सांगतोय सेक थीटा तुम्हाला दिलेला आहे 25/7. त्यानंतर मित्रांनो tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 625/49 - 1 अशा प्रकारे आणि त्यानंतर tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 625/-49 डिवायडेड बाय 49. लक्षात घ्या त्याचा आन्सर येणार आहे tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 576 डिवायडेड बाय 49. त्यानंतर tan थीटा इज इक्वल टू 24/7. अशा प्रकारे मी तुमची ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची. पूर्ण जी सोल्युशन आहे तुम्हाला मी दाखवते. त्यानंतर आपला क्वेश्चन 3 कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ अ कोन इफ द रेडियस ऑफ इट्स बेस इज 7 सेंटीमीटर अँड इट्स परपेंडिक्युलर हाईट इज 6 सेंटीमीटर. ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला रेडियस 7 सेंटीमीटर दिलेले आहे हाईट 6 सेंटीमीटर दिलेले आहे. चला आता ऍक्टिव्हिटी कंप्लीट करूया. त्यामध्ये मित्रांनो आपला पहिला फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम ऑफ अ कोन इज इक्वल टू लक्षात घ्या व्हॉल्यूम ऑफ कोनचा फॉर्म्युला काय असतो 1/3 πr²h तो तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर 1/3 × 22/7 × 7² × 6 अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला त्या सेकंड बॉक्समध्ये फिल करायचं आहे. त्यानंतर 1/3 × 22/7 आणि मित्रांनो 49 × 6 म्हणजे त्या जो थर्ड बॉक्स आहे तिथं 49 लिहायचं आहे. त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ अ कोन इज इक्वल टू 308 सेंटीमीटर क्यूब. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. 2च सोडवायचे त्या मी तुम्हाला 3 सोडून दिलेले आहेत. तुम्ही व्यवस्थित पाहिलं असेल तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच समजलं असेल. त्यानंतर मित्रांनो आपला क्वेश्चन B सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी 4. तुम्हाला एनी 4 सॉल्व करायचे आहेत. त्यामध्ये आपला पहिला क्वेश्चन आहे कन्स्ट्रक्ट अ टँजंट टू अ सर्कल विथ द सेंटर P अँड रेडियस 3.2 सेंटीमीटर ॲट एनी पॉईंट M ऑन इट. लक्षात घ्या तुम्हाला मी पहिल्यांदा स्टेप सांगतो. तुम्हाला सर्कल ड्रॉ करायचा आहे 3.2 सेंटीमीटरचा त्याचा सेंटर असला पाहिजे P आणि त्यानंतर तुम्हाला एक पॉईंट घ्यायचा आहे M पॉईंट घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला रे ड्रॉ करायची PM ची रे ड्रॉ करा आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक लाईन परपेंडिक्युलर म्हणजे L जी लाईन परपेंडिक्युलर ती मित्रांनो PX रेला पाहिजे आणि मित्रांनो ती M मधून गेली पाहिजे. अशा प्रकारे स्टेप्स आहेत आणि तुम्हाला डायरेक्ट जी डायग्राम आहे ती पण स्क्रीनवरती पाहायला भेटते. त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाहीये तुम्ही हा पण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. त्यानंतर आपला क्वेश्चन नंबर 2 in triangle PQR segment RS bisects angle PRQ if PR is equal to 15 RQ is equal to 20 PS is equal to 12 then find SQ. तुम्हाला SQ फाइंड करायचा आहे. हा पण खूप इझी क्वेश्चन आहे. लक्षात घ्या तुम्हाला काय करायचं आहे RP डिवायडेड बाय RQ इज इक्वल टू PS डिवायडेड बाय SQ. हा मित्रांनो तुम्हाला फॉर्म्युला वापरून तुम्हाला हे जे क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. 15 डिवायडेड बाय 20 येणार इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय SQ. आता SQ चा फॉर्म्युला काय क्रिएट होणार 12 × 20 आणि डिवायडेड बाय 15 म्हणजे तुम्हाला SQ ची व्हॅल्यू येणार 16. अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. इझी क्वेश्चन खूप इझी क्वेश्चन. त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन फाइंड द सरफेस एरिया ऑफ अ स्फिअर ऑफ डायमीटर 14 सेंटीमीटर. डायमीटर दिलेला आहे तुम्हाला सरफेस एरिया काढायचा आहे. सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय आहे 4πr². लक्षात घ्या 4πr² आहे तर तुम्हाला डायमीटर दिलेला आहे. त्या डायमीटरला पहिल्यांदा रेडियसमध्ये कन्वर्ट करा डिवायडेड बाय 2 करा. आपली जी रेडियस होती ती 7 सेंटीमीटर होती आणि लक्षात घ्या आपल्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू टाका 4 × 22/7 into 7² 4 × 22/7 7 × 7 म्हणजे लक्षात घ्या 88 × 7 616. अशा प्रकारे मित्रांनो तुमचे आन्सर येणार आहे 616 सेंटीमीटर स्क्वेअर. त्यानंतर मित्रांनो आपला फोर्थ नंबरचा क्वेश्चन. लक्षात घ्या तुम्हाला एक ट्रायंगल दिलेला आहे इन द अबोव फिगर अँगल PQR इज इक्वल टू 90 डिग्री सेगमेंट QN परपेंडिक्युलर टू सेगमेंट PR PN इज इक्वल टू 9 NR इज इक्वल टू 16 आणि फाइंड QN. तुम्हाला QN फाइंड करायचं आहे. लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. फॉर्म्युला वापरायचा आहे. फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे QN² इज इक्वल टू PN × NR. आता लक्षात घ्या PN ची आपली व्हॅल्यू
काय आहे 9 आहे आणि मित्रांनो येणारची व्हॅल्यू आहे 16 म्हणजे 9 × 16 आणि मित्रांनो ते अंडर रूटमध्ये घ्यायचं आहे म्हणजे मित्रांनो तुमचं QN होणार 3 × 4 आणि लक्षात घ्या तुमचं QN येणार 12 अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे खूप इझी क्वेश्चन आहे त्यानंतर मित्रांनो आपला त्यानंतर 5th नंबरचा क्वेश्चन आहे फाइंड द स्लोप ऑफ द लाईन पासिंग थ्रू द पॉइंट्स A 3,3 and B 5,7 अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला एक क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला स्लोप फाइंड करायचा आहे स्लोप फाइंड करण्याचा मित्रांनो फॉर्म्युला खूप सिंपल आहे द स्लोप ऑफ अ लाईन y2 - y1 अपॉन x2 - x1 लक्षात घ्या आता आपलं x1 काय असणार आहे 3 असणार आहे x2 आणि लक्षात घ्या y1 काय असणार आहे 3 असणार आहे आणि मित्रांनो x2 असणार आहे 5 आणि मित्रांनो y2 असणार आहे 7 अशा प्रकारे तुमच्या व्हॅल्यूज येतील आणि त्या तुम्हाला फक्त व्हॅल्यू त्या फॉर्म्युलामध्ये पुट करायचे म्हणजे 7 - 3 डिवाइडेड बाय 5 - 3 इज इक्वल टू मित्रांनो 4/2 इज इक्वल टू 2 म्हणजे तुमचा मित्रांनो स्लोप आहे AB लाईनचा तो येणार आहे 2 अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे मोस्ट इम्पॉर्टंट आणि इझी क्वेश्चन आहेत लक्षात घ्या तुम्हाला 4 सोडवायचे होते 8 मार्क्ससाठी मी तुम्हाला 5 सोडवून दिलेले आहेत म्हणजे तुम्हाला समजले असेल त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आहे कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज अँड रीराइट इट एनीवन तुम्हाला एनीवन सोडायचे 3 मार्क्ससाठी मित्रांनो तुम्हाला विचारलं जातं त्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा ही डायग्राम पाहू शकता लाईन्सवाली त्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली इन द गिवन फिगर AB parallel to CD parallel to EF if AC is equal to 12 C is equal to 9 BD is equal to 10 then complete the following activity to find DF तुम्हाला DF फाइंड करायचा आहे तर लक्षात घ्या मित्रांनो पॅरलल असल्यानंतर मित्रांनो तुम्हाला प्रॉपर्टी माहिती असली पाहिजे AC डिवाइडेड बाय मित्रांनो CE आणि मित्रांनो BD डिवाइडेड बाय DF अशा प्रकारे मित्रांनो पहिला 2 बॉक्सचा आन्सर असणार आहे त्यानंतर मित्रांनो आता AC आपल्याला 12 दिलेला आहे आता लक्षात घ्या AC डिवाइडेड बाय CE आहे म्हणजे आपला CE काय मित्रांनो 9 आहे म्हणजे आपल्या थर्ड बॉक्समध्ये 9 येणार आणि DF च्या वरती काय येणार मित्रांनो 8 येणार आपला BD डिवाइडेड बाय DF असल्यामुळे मित्रांनो तिथं 8 येणार लक्षात घ्या त्यानंतर DF ला मित्रांनो कशा प्रकारे काढू शकता त्याचा फॉर्म्युला काय होणार 8 × 9 डिवाइडेड बाय 12 अशा प्रकारे आणि त्यानंतर मित्रांनो DF ची मित्रांनो व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता DF ची व्हॅल्यू येते मित्रांनो 6 अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हा जो ॲक्टिव्हिटीचे बॉक्स आहे ते फिल करायचे त्यामुळे तुम्ही 3 मार्क कन्फर्म करू शकता त्यानंतर आपला क्वेश्चन नंबर 2 अ सिलेंडर इज हॅव्हिंग रेडियस 7 सेंटीमीटर अँड हाईट 21 सेंटीमीटर कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू कॅल्क्युलेट इट्स व्हॉल्यूम अँड सर्कम्फरन्स ऑफ इट्स बेस लक्षात घ्या रेडियस दिलेले आहे हाईट दिलेले आहे आणि मित्रांनो व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला काय आहे मित्रांनो πr² हा मित्रांनो त्याचा फॉर्म्युला आहे पहिल्या बॉक्समध्ये तुम्हाला लिहायचा आहे त्यानंतर 22/7 × 7 × 7 आणि मित्रांनो तुमची हाईट आहे लक्षात घ्या हाईट असणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला तिथं 21 लिहायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर मित्रांनो 154 × 21 आणि मित्रांनो तुम्हाला जो लास्टवाला बॉक्स आहे म्हणजे त्याचा जो बॉक्स आहे तो मित्रांनो 3234 सेंटीमीटर क्यूब त्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर ते आन्सर येणार आहे त्यानंतर सर्कम्फरन्स ऑफ बेस लक्षात घ्या सर्कम्फरन्स ऑफ बेसचा मित्रांनो फॉर्म्युला काय आहे 2πr हा मित्रांनो त्याचा फॉर्म्युला आहे त्यामुळे मित्रांनो 2 × 22/7 × मित्रांनो 7 अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे आणि त्याचा आन्सर येणार आहे 44 सेंटीमीटर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करायची होती एकच सॉल्व्ह करायची होती तुम्हाला मी 2 सॉल्व्ह करून दिलेले आहेत त्यानंतर आपल्या क्वेश्चन नंबर 3B कडे त्यामध्ये मित्रांनो सॉल्व्ह द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी 3 म्हणजे 6 मार्कचे मित्रांनो तुम्हाला लक्षात घ्या फर्स्ट क्वेश्चन आहे आपला प्रूव्ह दॅट ऑपोजिट अँगल्स ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलेटर आर सप्लिमेंटरी आता तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे खूप मोठं प्रूव्ह आहे त्याचे जे पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन आहे तुम्हाला गिवन लिहायचं आहे टू प्रूव्ह म्हणून तुम्हाला मित्रांनो जे आन्सर लिहायचं आहे ते तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवत आहे जर मित्रांनो तुम्हाला डिटेलमध्ये आन्सर मी एक्सप्लेन करत बसलो तर मित्रांनो तुम्हाला खूप वेळ जाईल लक्षात घ्या तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट मारा आणि मित्रांनो तुम्ही आन्सर पाहू शकता इन्स्क्राइब्ड अँगल थेरम मित्रांनो तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे त्यानंतर जातो आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो आपला ड्रॉ अ सर्कल विथ अ सेंटर P अँड रेडियस 3.5 सेंटीमीटर टेक पॉइंट Q ॲट अ डिस्टन्स 8 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर कन्स्ट्रक्ट टँजेंट्स टू द सर्कल फ्रॉम पॉइंट Q तुम्हाला टँजेंट्स काढायचे आहेत आता टँजेंट्स कशा प्रकारे काढलेले आहेत तुम्ही डायरेक्टली मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या मित्रांनो ते कशा प्रकारे ड्रॉ वगैरे केलेले कशा प्रकारे डायग्राम काढलेले त्यानंतर आपल्या थर्ड क्वेश्चनकडे थर्ड क्वेश्चन आहे मित्रांनो आपला शो दॅट पॉईंट्स P -2,3 Q 1,2 R 4,1 आर कोलिनियर तुम्हाला हे पॉईंट्स आहेत ना ते कोलिनियर दाखवायचे पहिल्यांदा काय करा आहे असं सर्व गोष्टी लिहून घ्या त्याला मित्रांनो x1 y1 x2 y2 आणि x3 y त्याच्या फॉर्ममध्ये लिहा आणि त्यानंतर तुम्हाला PQ लाईनचा स्लोप काढायचा आहे y2 - y1 x2 - x1 त्यामध्ये व्हॅल्यूज पुट करा त्याचं व्हॅल्यू आन्सर येते मित्रांनो -1,3 आणि त्यानंतर तुम्हाला लाईन Q वरचा मित्रांनो स्लोप काढायचा आहे लक्षात घ्या त्याचं पण मित्रांनो आन्सर येते -1,3 त्याचं मित्रांनो तुम्हाला दोन्ही इक्वल असल्यामुळे मित्रांनो जे पॉईंट्स आहेत ते कोलिनियर असतात अशा प्रकारे तुम्हाला मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये त्यांचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे तुम्ही डिटेलमध्ये आन्सर स्क्रीनवरती पाहू शकता त्यानंतर मित्रांनो आपला क्वेश्चन नंबर 4 इफ ट्रायंगल PQR मित्रांनो इज सिमिलर टू ट्रायंगल LMN 9 × एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 16 × एरिया ऑफ ट्रायंगल LMN अँड QR इज इक्वल टू 10 देन फाइंड MN तुम्हाला MN मित्रांनो फाइंड करायचं आहे लक्षात घ्या कशा प्रकारे तुम्ही फाइंड करू शकता पहिल्यांदा ही जे मित्रांनो रिलेशन दिलेलं आहे 9 × एरिया ऑफ ट्रायंगल PQR आणि मित्रांनो 16 × एरिया ऑफ ट्रायंगल LMN ह्याला यूज करायचं आहे कशा प्रकारे करू शकता एरिया ऑफ ट्रायंगल PQR डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल LMN इज इक्वल टू 16/9 मित्रांनो हे पहिले इक्वेशन तयार होते गिवन तुम्हाला दिलेलं आहे त्यामुळे त्या गिवनवरून तुम्ही काय करू शकता मित्रांनो त्याचा जो एरियाचा जो फॉर्म्युला आहे म्हणजे त्याला काय करू शकता एरिया ऑफ ट्रायंगल PQR डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल LMN इज इक्वल टू QR² डिवाइडेड बाय MN² इज देअरफॉर 16/9 डिवाइडेड बाय 20² डिवाइडेड बाय MN² म्हणजे 4/3
3 इज इक्वल टू 20 डिवायडेड बाय mn. mnचं मित्रांनो काय येणार 20 × 3 डिवायडेड बाय 4 म्हणजे मित्रांनो mn ची व्हॅल्यू येणार 15. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन 3b मधले हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे होते. त्यानंतर येतो आपल्या क्वेश्चन नंबर 4 कडे. सॉल्व्ह द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी टू. तुम्हाला सब क्वेश्चन दिलेले आहेत, तुम्हाला एनी टू सॉल्व्ह करायचे आहेत. ट्रायंगल ABC इज एन इक्विलॅटरल ट्रायंगल. पॉईंट D इज ऑन द सेगमेंट BC सच दॅट BD इज इक्वल टू 1/5 BC. देन प्रूव्ह दॅट AD स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर डिवायडेड बाय AB स्क्वेअर इज इक्वल टू 21 डिवायडेड बाय 15. अशा प्रकारे खूप मोठं प्रूफ आहे मित्रांनो हे सुद्धा. तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवतो. व्हिडिओ पॉज करा, स्क्रीनशॉट मारून घ्या आणि व्यवस्थित तुम्ही पाहू शकता. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मी जास्त एक्सप्लेन करत बसत नाही, व्हिडिओ खूप लॉंग होऊन जाईल. त्यानंतर आपला क्वेश्चन नंबर 2. ट्रायंगल LMN सिमिलर टू ट्रायंगल LQP. इन ट्रायंगल LMN LM इज इक्वल टू 3.6 सेंटीमीटर, अँगल L इज इक्वल टू 50 डिग्री, LN इज इक्वल टू 4.2 सेंटीमीटर आणि मित्रांनो LM डिवायडेड बाय LQ इज इक्वल टू 4/7. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल LQP. तुम्हाला मित्रांनो ट्रायंगल LQP काढायचा आहे. लक्षात घ्या, तुम्हाला मी पहिल्यांदा स्टेप्स दाखवते, तुम्ही स्टेप्स पाहू शकता आणि त्यानंतर मी तुम्हाला पहिल्यांदा रफ फिगर ड्रॉ करायचे आणि त्यानंतर तुम्हाला ओरिजिनल फिगर ड्रॉ करायचे. तुम्हाला आन्सर मी स्क्रीनवरती दाखवते, तुम्ही अशा प्रकारे ड्रॉ करू शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही असं आय होप की. त्यानंतर आपला क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मित्रांनो आपला. टू फाइंड द विड्थ ऑफ द रिव्हर अ मॅन ऑब्झर्व्स द टॉप ऑफ अ ट्री ऑन द ऑपोजिट बँक मेकिंग एन अँगल ऑफ इलिव्हेशन ऑफ 60 डिग्री. व्हेन ही मूव्स 24 मीटर बॅकवर्ड फ्रॉम द बँक अँड ऑब्झर्व्स द सेम टॉप ऑफ द ट्री, हिज लाईन ऑफ विजन मेक्स एन अँगल ऑफ इलिव्हेशन ऑफ 30 डिग्री. फाइंड द हाईट ऑफ द ट्री अँड विड्थ ऑफ द रिव्हर. लक्षात घ्या, तुम्हाला हाईट काढायची ट्रीची आणि विड्थ काढायची रिव्हरची. मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, आपला जो क्वेश्चन नंबर 4 आहे ना, त्याचे थोडेसे जे क्वेश्चन्स आहेत थोडेसे हार्ड असतात, थोडेसे हॉट क्वेश्चन असतात, थोडेसे डिफिकल्ट आहेत. परंतु तुम्हाला मी क्वेश्चन नंबर 3 चे जे मित्रांनो तुम्हाला मी आन्सर दाखवत आहे ना, ते मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते. खूप मोठे आन्सर आहे, जास्त एक्सप्लेन करत बसत नाही. तुम्ही व्यवस्थित मित्रांनो याचा स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही आन्सर पाहू शकता. आता जो आपल्या मित्रांनो क्वेश्चन नंबर 5 कडे मित्रांनो, हा पण मित्रांनो हॉट क्वेश्चन आहे. एनीवन तुम्हाला सॉल्व्ह करायचा मित्रांनो 3 मार्क्ससाठी. त्यामध्ये मित्रांनो आपला पहिला क्वेश्चन आहे. द डायमीटर ऑफ सर्क्युलर गार्डन इज 13 मीटर. द डिस्टन्स बिटवीन 2 गेट्स ऑफ गार्डन इज 13 मीटर अँड इलेक्ट्रिक पोल इज टू बी इरेक्टेड ऑन द सर्कम्फरन्स ऑफ द गार्डन सच दॅट द डिफरन्स बिटवीन distance of the pole from each gate is 7 meter. Can such pole be erected? If yes, find the distance of the pole from each gate. तर तुम्हाला काय करायचं, जे डिस्टन्स आहे गेटचं ते तुम्हाला फाइंड करायचं आहे. तर लक्षात घ्या, ह्याचं पण खूप मोठे आन्सर आहे, ते तुम्हाला मी व्यवस्थित स्क्रीनवरती दाखवत आहे, तुम्ही पाहू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतर आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे, क्वेश्चन नंबर 2. लक्षात घ्या, द लाईन x - 6y + 11 इज इक्वल टू 0 बायसेक्ट द सेगमेंट जॉइनिंग द पॉईंट्स 8, -1 अँड 0, k. फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. तुम्हाला k ची व्हॅल्यू काढायची आहे. त्याचं पण आन्सर मित्र तुम्हाला मी दाखवत आहे. लक्षात घ्या, मी तुम्हाला ऑल क्वेश्चन्स सांगितले आहेत. जो क्वेश्चन पेपर तुम्हाला मी सांगितलेला आहे, हा जुलै 2024 चा बोर्डचा क्वेश्चन पेपर आहे. त्याला मित्रांनो डिटेलमध्ये आपण सॉल्व्ह केलेला आहे. आता लक्षात घ्या, हेच क्वेश्चन येणार नाहीत, परंतु याच्यासारखे तुम्हाला 100% क्वेश्चन विचारले जातील. म्हणजे ह्यासारखे ह्या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. म्हणजे तुम्हाला जर थोडं आन्सर वगैरे समजले असतील, मी तुम्हाला जे काही क्वेश्चन आन्सर एक्सप्लेन केले ते जर तुम्हाला समजले असतील, तर मी तुम्हाला येणाऱ्या बोर्ड पेपरमध्ये लिहिण्यासाठी मित्रांनो तुम्हाला नक्कीच हेल्प होईल आणि तुम्ही नक्कीच मित्रांनो मॅथ्स 2 च्या पेपरमध्ये 40 पैकी 40 मार्क्स स्कोर करू शकता. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा. व्हिडिओ बद्दल धन्यवाद.